बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव. सळसळणार रक्त स्वप्न पूर्ती करणार, बंडू काका आमचे विजयीच होणार. खंबीर पाठीशी उभा आहे मतदार, विजयाचा गुलाल जनताही उधळणार. विरोध वाल्यांचा हो विरोध वाल्यांचा, विरोध वाल्यांचा लागे ना निभाव, वाडी वस्ती गाव. बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव. वीज कंपनीत झाला होता अपघात, नितीन पगाराने गमावले हो हात. बंडू काकांनी छेडले आंदोलन, 23 लाखांची मिळवली मदत. बंडू काकांनी हो बंडू काकांनी, बंडू काकांनी ठेवली हो गोरगरिबांची जान. बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव. निराधारांना दिली धाम यात्रा घडवून, कामदेवाच मोठ काकांच्या आडून. उमराहज यात्रा मुस्लिम बांधवांना, श्रावण बाळाचा मान बंडू काकांना. जाती धर्माच्या हा जाती धर्माच्या, जाती धर्माच्या पलीकडला बंडू काकांचं काम. बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव, बंडू काका नाव गाजे बंडू काका नाव. झेप तुझी वाघावानी कीर्ती तुझी न्यारी, शब्द तुझे तीक्ष्ण बाण जाळ जाळ करी, जाळ जाळ करी, जाळ जाळ करी. झेप तुझी वाघावानी कीर्ती तुझी न्यारी, शब्द तुझे तीक्ष्ण बाण जाळ जाळ करी. राहतो जिथे उभा तिथेच जमतो मेळा, आया बाया सांगतात भाऊ माझा भोळा, भाऊ माझा भोळा, काका माझा भोळा. बारा बलू ते दार. येसगाव 21,000ची देणगी या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर 21,000ची देणगी आपल्याला आलेली आहे, ते रामराव सूर्यवंशी आणि कौस्तुभ गावडे यांच्यातर्फे देखील. मी जाळते सरांना विनंती करतो की त्यांनी बंडू काकांना द्यायचं आहे. रामराव सूर्यवंशी मेहुणे आणि कौस्तुभ गावडे यांनी 21,000 रुपये पाठवलेले आहे. ठीक. पिंपळगाव बसवनहून 51,000ची देणगी या ठिकाणी काकांना आलेली आहे. अरुण चव्हाण मित्रमंडळातर्फे, अरुण चव्हाण आणि त्यांच्या मित्रमंडळातर्फे. काकासाहेब कांदे व्यापारी आहेत ते. एक छोटे काने सत्कार 1 मिनिटाचा फक्त. मातोश्री फाउंडेशन तर्फे बंडू काकांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सिन्नरहून 5,000 रुपयाची देणगी काकासाहेब या ठिकाणी आलेली आहे. मदन बापूंना फोन आलेला आहे. नाव सांगा आपलं. काका नमस्कार. अनिल साने बोलतो धामधूम शिंगोटीवरून, सिन्नर तालुका. बोला बोला बोला. राम 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 राम. मी तुमचा चाहता आहे, मी तुमचे प्रत्येक भाषण वगैरे सगळं ऐकतोय. तर माझ्याकडून गरीब लायकीमध्ये तुम्हाला आता आहे, मी काय लय मोठा कार्यकर्ता नाहीये, पण माझ्याकडून 5100 रुपये तुम्हाला मी इलेक्शनसाठी. धन्यवाद. कुठून बोलताय काका सांगा. सिन्नर तालुका, नांदूर शिंगोटे. धन्यवाद. ठीक आहे, मी काकांचा फोन पे नंबर पाठवतो तुम्हाला. हो चालेल चालेल. आभारी आहे. हो काका हो. धन्यवाद. धन्यवाद. मातोश्री फाउंडेशन तसेच चंदनपुरी महालदे शिवारातील एकलव्य मित्रमंडळ
यांना विनंती आहे की आपण पटकन मंचावरती यायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. काकांचा ते सत्कार करतील. आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे खास वैशिष्ट्य, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला असे राजूदादा पाटील आणि मित्रमंडळ यांचा सत्कार 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत. सांगा मग माय बहिणींचा लाडका भाऊ कोण आणि लाडका लेख कोण? एवढंच नाही, तुमच्या गावामधून आणि काही खेड्यांमधून विद्यार्थिनी येतात लाडक्या भाच्या. प्रयासला पोलीस भरतीच्या पोलीस स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला, निवृत्ती कोत्यांचा तो संभाजी क्लासेस, तिथे त्यांना कुठलीही सोय नाही, नैसर्गिक विधीची सोय नाही. लेकी 8-8 तास अभ्यास करतात, पाणी प्यायची सोय नाही आणि नैसर्गिक विधीची सोय नाही. प्रयास हॉस्पिटलला जायचे, त्यांनी बंद करून दिलं. मुली इतक्या परेशान झाल्यात लाडक्या बहिणींच्या लाडक्या भाच्या. तुमच्याकडे सत्ता आहे, महानगरपालिका आहे, तुमच्याकडे निवेदन घेऊन आल्यात. 0 मिनिटात फोन केला असता, तुम्ही रात्रीचे काही पण परवानग्या आणतात आणि बदल्या करतात. 0 मिनिटात फोन केला असता तर दुसऱ्या दिवशी तिथे टॉयलेट लागलं असतं. निलेश आयरकडे गेलेत, काही बोंब पाडली नाही. 4 महिने होऊन गेलेत, त्या बहिणी परेशान झाल्यात. मुलींनी येणं काहींनी बंद केलं. आणि मग कोते सर त्या सगळ्या विद्यार्थिनी आल्यात. दाखवतो व्हिडिओ आहे का? नमस्कार, आम्ही संभाजीराजे क्लासेसचे विद्यार्थिनी आहोत. खेडेपाड्यावर इथे आम्ही अभ्यासाला येतो. या क्लासेसजवळ कोणत्याही सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विधीला सुद्धा अडचण येत असे. आम्ही पुढारी नगरसेवक आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवडीची उत्तरही दिली, भूतकाळून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बचाव 12 बलुतेदार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमचे सर्व. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विधीची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याची पाण्याची पण समस्या खूप मोठी होती. बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. मला सांगा, याच्याकडे सत्ता संपत्ती सगळं असताना सुद्धा तू शेतकरी इथे सांगे ना मार्केटमा हे काही आहे काही ते काही ते काढूत. अरे लाव रे, तो शेतकरीच नाही. बंडू काका मार्केटमध्ये होता. अरे तुम्ही मला सांगतात की मार्केटमध्ये काय बोंब पाडी आम्ही काढणार शेत. अरे तुना साहेब कपडा काढी बैस, कोण कोण काढस तुले दखाडस मी. हा तू नवीन व्हिडिओ लाव रे कापसाचा. बर, तर मला सांगा तुमच्याकडे सत्ता राहून तुम्ही शासनाच्या लाडक्या बहिणीच्या योजना देतात, पण माझ्या माय बहिणींवर जेव्हा बितते तुम्ही साधी टॉयलेट देऊ शकत नाही. या बंडू काकाला बेटी बी आहे. या मुली आल्यात त्यावेळेला त्यांना सांगितलं मला बेटी आहे, मी बी एका मुलीचा बाप आहे, तिच्यावर काय बितेल. या दोन्हीसले बेटीनी एकले ते काहीच नाही. या फादर नाहीत ते गरीबनी माय बहिणी बेटीनी कदर बी नाही. दुसरा दिवस टॉयलेट आणणारा माझ्या माय बहिणींची सेवा करणारा पदर मोड खिशातून का सांगा लाडका भाऊ कोण लाडका मावा. म्हणून या गोष्टींचा विचार करायचा आहे. जिथे कमिशनचे जिथे मिळेल तिथे जे असणार विकासचे, जिथे पदर मोड करून सेवा करायची आली तर तिथे काहीच नाही. आणि आणखीन ठिल्ली उडवता. आणखीन काही गोष्टी आहेत ज्या ज्या वेळेला तुम्ही जी गोष्ट बाहेर आणाल किंवा जी खोटी पसरवाल त्या वेळेला तुमच्या गोष्टी त्या जनतेच्या समोर ठेवेल. हे नम्रपणाने सांगतो. एककडे त्या म्हणतात की एककडे ते मतच नाही शेत, मत वाया घालू नका. आदिवासीसनं मत नाही, चंदन मजदेले वारावर सोड, बाबासाहेबना पुतळापर्यंत गया नाही. आणि ज्यांनी सेवा केली त्या बहिणीला नोकरी दिली नाही. आदिवासी त्यांना बरोबर नाही. आदिवासी सगळा हेलिकॉप्टर आग पीडित मनाबरोबर, दलित मायबाप माझ्या बरोबर चंदन मजे त्यांनाकडे काहीच नाही. दुसरी गोष्ट, मिस्त्री समाजाच्या रामा मिस्त्रीचा मुक्का घेतला, त्यांनी बहिष्कार टाकला.
भुजबळ साहेबांवर चुकीचे बोलले, त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तिकडे एक मत नाही, चुकीनं मत वाया घालू नका, अजिबात मत वाया घालू नका. आणि जर मत वाया घातलं तर आता जे नानांनी सांगितलं तर ते आपलं मताधिक्य कमी होईल. म्हणून 5 मिनिट बाकी शेतात, 2 मिनिटं बाकी शेत राहू दे ना, इथला बेवाडू नका. त्याचनी अर्धा तास सभा चालू जास्त. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोण लाडक्या बहिणींचा खरा भाऊ, कोण माय बहिणीची कदर करतो त्याचा तुम्ही आदर करा आणि आशीर्वाद द्या. उगीच या सगळ्या बाप्पाऱ्यांना बळी पडू नका. आपली निशाणी ही रिक्षाची निशाणी आहे. मी एकदा संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. पद सत्ता नसताना बी गरिबाची सेवा करतो, सर्वरोग निदान शिबिर, पाणी वाटप, सगळं रामरहीम हॉस्पिटल सगळे कामं करतो. ही जर संधी दिली, जसं मार्केटमध्ये संधीचं सोनं केलं आणि काया पालट केला, येणाऱ्या दिवसामध्ये या तीर्थक्षेत्राचा बी विकास आपण सुंदर करू आणि इथल्याही काही ज्या ज्या गोष्टी असतील त्या विकासांच्या बाबतीमध्ये बी मार्ग काढू आणि कामाच्या क्वालिटीचा दर्जाही चांगला ठेवू. आणि मी माझ्या घरातल्या मुलाला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही, मालेगावमध्ये त्याला कॉन्ट्रॅक्ट ठेवणार नाही. सुशिक्षित बेरोजगार आणि कॉन्ट्रॅक्टर ज्या मजूर सोसायटी आहेत यांच्या पोटावर पण पाय देणार नाही, हे या ठिकाणी ठेवतो. तुम्ही एवढे जण या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंदनपुरी, जय खंडोबा महाराज. आपली निशाणी रिक्षा रिक्षा रिक्षा. अनुक्रम क्रमांक 11 या नंबरवरच्या रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्या आणि या भावाला तुमची सेवा करण्याची संधी द्या, हीच नम्र विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रापगड जातीचा दुबळ्यांचा पाठीराखा आहे निधड्या छातीचा. तरुणांचा जीवलग हा गरिबांचा कैवारी. बंडू काका बंडू काका बंडू काका लय भारी लय भारी. आवातच ब्रँड आहे चालतली ऐटण्यारी. बंडू काका बंडू काका बंडू काका लय भारी लय भारी. बंडू काका लय भारी, बंडू काका लय भारी. पदर मोड करून खाली घासातला घास. गर्दीत माणसांच्या माणूस हा खास. ज्योतिताई गणेश वाघ याही ग्रामपंचायत सदस्यांनी पुढे येत आहे. पुढे या ना, पुढे. आणि आदरणीय लक्ष्मीताई गोकुळ सकट यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. या सगळ्या 4ही ग्रामपंचायत सदस्यांचं मी आणि विशेष म्हणजे समाधान उशीर आहे. हा उपक्रम दडनाच तिकडे होता, मनाकडेच होता, पण काही कारण आता दडवी लागणं त्यामुळे सगळं गोड होईल. ज्योतिताई, तर तुम्ही असे पुढे या सगळे. या चोपडे साहेब, या सगळे. या सगळ्यांचे मी आपल्या तमाम बाराबलुतेदारांच्या वतीने आणि व्यक्तिशः उमेदवार म्हणून नेत्यांच्या वतीने या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राजू दादाला कधीही साथ सोडणार नाही. हार जीत तो बहादुर की किस्मत के 2 सितारे. सच्ची कुस्ती लढना सच्चे मर्द की निशाणी. सच्च्या मर्दासारखं भावाची कायम साथ देईल आणि याच्या अगोदर बी दिली, याच्या पुढेही देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजू दादा, जय चंदनपुरी.